पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं कोल्हापुरात मोठं वक्तव्य। एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी। गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण। शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज। सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र। मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी। सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी। बाळूमामा मंदिर आत्मापूर जवळ कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा कृषी आणि पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा आत्मा आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढलेत। कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत पशुधनातील संतुलित आहार आणि वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ही कार्यशाळा पार पडली। यावेळी व्यासपीठावरती जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिल्पा खोत, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, महिला बालकल्याण सभापती विद्या पाटील, शिक्षण सभापती शीतल यादव, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी हे मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गानं भरभरून दिलं असून मोठी कृषी संपन्नता इथं आहे। त्यामुळे या ठिकाणी पाळीव पशूंचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। शेतकऱ्यांनी हे पशुधन प्रयत्नपूर्वक जोपासावं आणि दुग्ध आणि कृषी क्षेत्रातून स्वतःचं अर्थार्जन करावं, असा सल्ला त्यांनी दिला। तसेच लोकहिताची सच्ची चळवळ म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाहावं, असं आवाहनही त्यांनी केलंय। या कार्यशाळेत पशुधनातील आहाराचं व्यवस्थापन, निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा निर्मिती आणि पशुधनाच्या वंध्यत्व निवारणात चारा पिकांचं महत्त्व या विषयावरती डॉक्टर सॅम लुद्रिक, डॉक्टर अविनाश चव्हाण आणि डॉक्टर यशवंत उमरदंड यांनी शेतकऱ्यांना अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं। या प्रसंगी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मका बियाणांचं वाटप करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 8.5 लाखाहून अधिक पशुधन असून सकस हिरवा चारा निर्मितीत कोल्हापूर जिल्ह्यात राज्यात आघाडीवरती असल्याची माहिती प्रास्ताविकादरम्यान डॉक्टर प्रमोद बाबर यांनी दिली। या एकदिवसीय कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील पशुपालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।